बघा आणि जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आम्ही तुमच्यापर्यंत 7 स्टारच्या वतीने पोहोचवलेले आहेत, ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पोहोचवलेले आहेत. प्रत्येकी मीटिंगमध्ये किमान एक तरी प्रतिनिधी प्रत्येकी संघाचा असायचाच. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की रूल्स आणि रेग्युलेशन्स काय आहेत, की कशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा चॉईस बॉल नसेल. पंचांकडे 2 बॉल दिले जातील. त्या 2 बॉल मधून तुम्हाला 1 बॉल तिथे घ्यायचा आहे आणि खेळायचा आहे. याची दक्षता येणाऱ्या सलामी वीरांनी ती घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी कुठलीही चॉईस मिळणार नाही. अंपायर जे 2 बॉल घेऊन जातील त्या ठिकाणी तुम्ही एका बॉलनं तुम्हाला खेळ करायचा आहे. तेथे जर फॉल्ट असेल बॉल एखाद्या वेळेला सिनियर पंच मैक्यादा बँड फ्रॉम सागाव डोंबिवली आणि आज त्यांच्या सोबत आपण पाहतोय संदीप भाने सर आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे सर पंचांच्या भूमिकेमध्ये. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो चेक. हॅलो चेक. श्री गणेशाय नमा. गणपती बाप्पांना प्रार्थना करून बाप्पांचं दर्शन घेऊन आपण आजच्या दिवसाची या ठिकाणी सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पांचरणी आपण प्रार्थना करून हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा युग पुरुष राजेजीव छत्रपतींना मानाचा मुद्रा करून आणि आमच्या ग्रामदेवतेला नतमस्तक करून आज आम्ही या दिवसाची आणि या स्पर्धेची सुरुवात करतोय. आणि 12th मॅन कंपल्सरी असेल. हे जे काही बेसिक्स आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे, कारण आता प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट प्रत्येक जण खेळत आलेला आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळत आलेल्या आहेत. आणि या परिसरामध्ये आपण बघितलं तर आता 40हून जास्त संघ आणि अजूनही बॅटिंग लिस्ट आपल्याकडे भरपूर आहे. त्याच्यामुळे क्रिकेटच मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे रूल्स आणि तुम्हाला जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे फॉलोअप करावे लागतील. आजच्या दिवसातील सामने यानंतर जानूस्पोर्ट इताडे बी विरुद्ध जय हनुमान कांडवल बी. दुसरा सामना चला दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर जय हनुमान इताडे विरुद्ध संजय स्पोर्ट सावत. त्यानंतर A1 जोडी आमने पाडावीच्या विरोधात आई काल भैरवी वाळशीन. त्याचबरोबर आई एकविरा सांगे आणि आई एकविरा नांदकर असे 10 संघ आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. चला देवरुंगपाडा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पहिला सामना पहिला बॉल ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा कुमार रणवी बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर ऋतिक गोडे. एकदा जोरदार टाळी स्वागत करायचं पहिल्या चेंडूसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लाइस केला बॉल हवेत. ओ सायलेंट शांतता. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली आहे. कुमारसाठी चांगली सुरुवात, परंतु कधी स्वप्नात बघितलेली नसेल अशी सुरुवात ऋतिक गोडेसाठी. या सत्रामध्ये पहिल्याच चेंडूवरती आउट. फर्स्ट विकेट गॉन. सुरुवात नाजूक. शांतता स्मशान शांतता मैदानामध्ये पसरलेली आहे. कोणालाही अपेक्षित नसेल की पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल, परंतु कुमार धारदार गोलंदाजी करतो. कालच्या रात्रीमध्ये मानकोलीच्या क्रीडांगणावर जर तुम्ही त्याची गोलंदाजी बघितली असेल तर त्याच्या गोलंदाजीच्या प्रेमात तुम्ही पडाल. अतिशय चांगल्या लेंथ आणि लाईनवर त्यानं गोलंदाजी केली आणि आज सकाळी देखील तीच सुरुवात. म्हणजे तो आता सांगतो रात्री न्या, दुपारी न्या, सकाळी न्या, माझं काम जे आहे तेच तुम्हाला बघायला मिळेल. आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का लागला. ऋतिक गोडे ज्याच्या नावानं आपण बघितलं तर या संघाची खरं तर ओळख आहे. लॉर्ड्सवर आपण जेव्हा जेव्हा नाव बघतो जय अंबिका देवरुंगपाडा, त्याच्या समोर ब्रॅकेटमध्ये ऋतिक असं नाव लिहिलेलं असतं. म्हणजे तो त्यात
ऋतिक असेल, मनोज असेल, परंतु आज ऋतिक शून्यावरती आउट झालाय. हे खूप मोठी आता समस्या आणि खूप मोठं आता दुर्भाग्य म्हणावं लागेल देवरुंगपाडा संघाचं. ओ, अनदर अपील इज गॉन. बॅक टू इन अ रो. लगातार 2 धक्के दिलेत कुमार रणवीनं. वेल बॉलिंग. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात. स्वप्नामध्ये बघितले असेल मॉर्निंगला मॅचला येत असताना मुठवलवरून आला, सावध नाक्यावर नाश्ता केला आणि दोघांना सांगितलं की पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेणार आहे आणि त्या विकेट्स कुमार रणवीन आज घेतल्यात. एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमसाठी त्यांना मिळून दिलेले आहे. परंतु आता इरफान पठाणनं जो कारनामा पाकिस्तानच्या विरोधात केला होता टेस्ट मॅच कसोटी सामन्यामध्ये खेळत असताना व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट्स हॅट्रिक घेण्याचा मान इरफान पठाणनं मिळवला होता. आज त्याच प्रमाणे कुमार रणवी मुठवलकरांसाठी तो आनंदाचा क्षण आणणार का? कारण ज्या ज्या पहिल्या वेळेला गोष्टी होतात ना त्या सर्वांच्या लक्षात राहतात. त्याविषयी आपण चर्चा करू. परंतु हॅट्रिक बॉल कुमार रणवी, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. हॅट्रिक बॉल समोर ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव आणि ऑफ द मार्क. पहिली धाव जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी. हॅलो चेक स्कोर कार्ड वर. हॅलो हो दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खूप जास्त बाहेर बॉल आणि पहिली अवांतर धाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये कुमारच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाली आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती जय अंबिका देवरुंगपाडा आफ्टर लुझिंग अ टॉस बॅटिंग फर्स्ट हियर. कुमार रणवीनं लॉंग ऑन सेट केला आणि डीप मध्ये एक स्क्वेअर लेग जो थोडासा फॉरवर्ड उभा आहे. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय, कवचला क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल फक्त सिंगल. आता थोडासा संयमी खेळ करावा लागेल. पॉवर प्ले मध्ये विशेषतः असा खेळ आपण फार कमी पाहतो, परंतु आता असा खेळ करण्यास आता भाग पडलाय फलंदाजांना अक्षरशः असंच म्हणावं लागेल. कारण सुरुवात कमालीची राहिली. आता विकेट्स वाचवायचे आहेत, त्या अनुषंगानं धावाही बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे आता वेळ घेणं गरजेचं आहे आणि तो खेळ अजय मैदानाच्या आतमध्ये करतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचणार का? सूरज कॅप्टन प्रयत्न तेथे करत होता, परंतु नो मॅचला चेंडू लँड झाला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 1 धाव पूर्ण करण्याची. स्कोर मोजो विथ सिंगल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 4 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगची अपेक्षा खरं तर जय अंबिका देवरुंगपाड्याच्या फलंदाजांकडून होती, परंतु पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कुमार रणवी करतोय. अजयला जबाबदारी घ्यावी लागेल. खोलवट टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, यॉर्कर आणि याचबरोबर एंड ऑफ दी पॉवर प्ले. पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय आणि धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 4 जय अंबिका देवरुंगपाडा. नेक्स्ट मॅच जानू स्पोर्ट आणि बी विरोधात अनुमान खांडवल बी. बोथ द कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर 4 ओव्हर. 4 ओव्हर नंतर तुम्हाला नाणेफेकी करावी लागेल. हे आमचे 7ही स्टार सध्या मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेताना. एसके एंटरटेनमेंट लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम नुकतीच कुकसे प्रीमियर लीग मध्ये कमाल केली, जबरदस्त टेलिकास्ट आणि आता 7 स्टार या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळालेली आहे. हे 7 स्टार तुम्ही पाहतात. संस्थापक अध्यक्ष श्री अनंता केने, श्रीलखन पाटील संस्थापक उपाध्यक्ष, कैलास पाटील काही क्षणातच तेही आपल्यासोबत जोडले जातील. खजिनदार बाळाराम मेहर यांना तुम्ही पाहतायत सेक्रेटरी. त्यानंतर अजित पाटील जॉईंट सेक्रेटरी तुम्ही पाहतायत या स्पर्धेचा आनंद घेताना. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी अजय बॉलिंग मार्कवर. योगी पाटील सर ज्यांच्या आवाजाची आता खरं म्हणजे प्रत्येकी क्रिकेटरला, क्रीडा रसिकाला आतुरता होते आणि आता तो आवाज पुन्हा एकदा गुंजणार या आमने लोणार परिसरामध्ये. सेकंड ओव्हर मध्ये अजयचा आता वापर करण्यात आला. डीप मिडॉन थोडस आश्चर्यचकित करणारं क्षेत्ररक्षण होतं. कुमार आणि त्याच्याचकडे बॉल गेला बघा. लॉंगॉनी नव्हता आणि मिडॉनी नव्हता, तो डीप मिडॉन होता. म्हणजे की मिडफिल्डर, जसा की फुटबॉल मध्ये आपण मिडफिल्डर मिड डिफेंडर पाहतो तसा एखादा खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला.
कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. आणखी एक लेन बॉल, डॉट बॉलची समाप्ती होते. बघा, ज्या वेळेला तुमची सुरुवात चांगली होती ना योगी सर, त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव हा कमी होत असतो. म्हणजे सुरुवात तुमची नेहमीच चांगली होणं गरजेचे आहे आणि ती सुरुवात कुमारनं केली. आता ते सातत्य कन्सिस्टंटली परफॉर्म येते. अजय करताना दिसतो यावेळेला. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप केला. खेडे खेडे फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा आहे, फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे चाललाय, परंतु आता बाउंड्रीचा शोध घ्यावा लागेल. या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू आहे जो पहिला चौकार मारेल, पहिला षटकार मारेल? कारण आता पहिली विकेट कुमार रणवीने घेतली आणि व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानं प्राप्त केली. फार अर्ली खेळला बॉल येणे अगोदर बॅट फिरवली बॅटर विशालनं. आणखी एक डॉट बॉल येतोय. असं वाटतच नाही की ते पूर्णपणे प्रॅक्टिसनं जयंबिका देवरुंगपाड्याचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ही सुरुवात आहे आणि कधी कधी सरावाचा अभाव. स्लो वन, कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. अनदर डॉट बॉल, अनदर फाईन डिलिव्हरी. ग्रेट बॉलिंग फ्रॉम अजय. हनुमान कांडवल बी विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे बी. चला दोन्ही कॅप्टन. यावेळेला सोडून दिला बॉल डाऊन द लेग्स. अंपायर कॉल इट इज अ वाईट. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 7 धावा. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये नेहमीच एक इंटेन्शन असतं, फलंदाजांचं एक उद्दिष्ट असतं की 40च्या वर जाव्या. परंतु सध्या जी स्थिती आहे असं वाटतं की 20+ होणं आता थोड्याशा डिफिकल्ट आहे. दुसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या. विकेट्स म्हणून असे अनेक मोठमोठे खेळाडू जे भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी अनेक वर्ष सेवा दिली ते सहजच म्हणून गेलेत ना की तुम्ही मैदानावर उभं राहा, धावा आपोआप होतील. म्हणूनचे काय तर तुम्हाला क्रीजवरती वेळ घालवणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येकी बॉल चौकार किंवा षटकार मारू शकत नाही. ज्या वेळेला तुम्हाला चांगले बॉल येतील त्यावेळेला त्या गोलंदाजाचा, त्या चेंडूचा सन्मान होणं देखील गरजेचं आहे. परंतु इथे चुका काय घडल्या की जेथे चांगले बॉल होते कुमार रणवीचे त्यावर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. ऋतिकनं असेल, त्याच्यानंतर दिगंबरनं असेल आणि तो फटका फार मोठा बसला जयंबिका देवरुंगपाडा संघाला. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4.50च्या सरासरीनं सध्या या ठिकाणी धावा जोडल्या जात आहेत. डॉक्टर गवळी सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहणारा बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. पूल करण्याचा प्रयत्न होता. इन स्विंगर स्विंग खूप चांगला पाहायला मिळाला. सूरज, कॅप्टन ऑफ टीम मुठवल, यावेळेला सोडून दिल्या बॉल. लेग स्टंपला मिस केलाय का? हो, अंपायर तेच सांगतायत. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. मोठ्या प्रमाणात क्रिकेट सुरू झालं, थोडीशी आता वाट बघावी लागली या सत्रामध्ये योगी सर. आपण बघितलं कारण पाऊस अवेळी झाला, अवेळी पावसाची सुरुवाती झाली आणि अवेळी पाऊस समाप्त झाला. त्याच्यामुळे क्रिकेटसाठी खूप जास्त वाट बघावी लागली. यॉर्कर लेत होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. सिंगल्स येत आहेत, परंतु या सिंगलनं तुम्ही चांगला टार्गेट ठेवू शकत नाही. परंतु एक थोडासा आता मी म्हणेल आश्चर्यचकित करणारा निर्णय होता की मनोज एक चांगला बॅटर आहे, चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, संघ अडचणीमध्ये होता, मनोजचं वर येणं गरजेचं होतं योगी सर. परंतु तो थोडासा आता उशिरानं येण्याचा त्याने प्रयत्न केला. हिट विकेट, बॅटर गॉन. फलंदाज आउट होतोय. लागणारा तिसरा धक्का.
आणि फायनली आता मनोज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सूरज त्यालाही विकेट त्या ठिकाणी मिळाली ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय, पूल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. तेजस पाटील इज हिअर, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त एकच धाव. मुठवलचे पोलीस पाटील, युवा उद्योजक उत्तम शेठ पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. पुन्हा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. यॉर्कर्स भरपूर पाहायला मिळाले. थोडासा वाईट थ्रो झालाय, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आता रन्स मिळतील आणि एक अतिरिक्त धाव आता जय अंबिका देवरुंगपाडा संघाला जरूर मिळेल. या 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 14 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 14 धावा स्कोर कार्डवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. पूर्णपणे आता ड्रायव्हिंग सीटवर मकरंद स्मृती मुटवल हा संघ आपल्याला ह्या सामन्यामध्ये बघायला मिळाला आहे. सुरुवात होती, कुमार ज्यानं पहिलं षटक टाकलं, मला वाटतं 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स त्यानं घेतल्या आणि तिथून पुढे येणाऱ्या गोलंदाजांना ती ऊर्जा मिळाली. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. खांडवल बी आणि इताडे बी. खूप मोठ्या प्रमाणात आता प्रत्येकी गावामध्ये क्रिकेटर्स झालेले आहेत आणि तेच कारण की प्रत्येक गावात आपण पाहतो की 2 संघ आपल्याला बघायला मिळतात. विनय पाटील, वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम पीसे, आणि त्यांना विनंती करतोय की मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. पवन येतोय, गोलंदाजी करण्यासाठी फोर्स केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर उपस्थित. ओहो, कॅस्ट्रॉप हातामधून बॉल निसटला, बाउन्स घेतला त्याच्या हातावरून चेंडून आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात. मनोजच्या बॅटमधून चांगला फटका होता. पहिला एक आत्मविश्वासाने भरलेला फटका पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक, आणि ते आत्मविश्वासाने भरलेले फटके आता जरूर अपेक्षित असतील. अंतिम षटक सुरू आहे. 2 मोठे फटके किमान आले तर मोमेंटम आपल्या बाजूने होऊ शकतो. इथे लोवर फुल टॉस, पुन्हा बॉल हवे ते लॉंग ऑनला. आता चुकी होणार नाहीये. अजय झेल पकडतोय, फलंदाज आणखी एक बाद. मनोज बॅक टू डग आउट. तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. कमी होत चालले तसं दबाव आता आणखी वाढत चाललाय फलंदाजांवरचा. पवन एक युवा गोलंदाज आहे, सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. पुढे टाकलाय बॉल, ऑन साइडला स्विंग केलाय, पुन्हा मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. अनदर विकेट, आणखी एक धक्का देवरुंगपाडा संघाला. थँक्यू डीजे. थोडासा आतमध्ये येणारा बॉल विथ स्विंग एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपरली एक्झिक्यूट करता आले नाही. एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला. किशोर शून्यावरती आउट होतोय आणि 5वा धक्का लागला टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल होता, टर्न केला, हलक्या हातानं फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फक्त मिळेल एकच धाव. सिंगल्स आतापर्यंत फक्त एक मात्र डबल या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहे. एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. पूर्णपणे सिंगल्सनं रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि उर्वरित आता काही चेंडू शेष आहेत या डावामधील. पवन ओव्हर द विकेट ना. ओहो खरा बॉल, पंचांचा भीमा नो बॉलचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु बघा अजय इंटरेस्टेड नव्हता, कारण आता शेवटचे 2 बॉल त्याला फेस करायचे आहेत. फक्त मिळेल नो बॉलची 1 धाव आणि एका धावेने स्कोर 18 या आकड्यावरती.
येणारा पुढचा बॉल आता फ्री हिट असेल, मुक्तपणे फटका खेळण्याची संधी आहे. आता मी तर म्हणेन हीच नाही तर पहिल्या ओव्हर पासून मुक्तपणे खेळण्याची संधी तुमच्याकडे असते, परंतु तो खेळ आता करता आलेला नाहीये. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. पवन तयार होतोय ओव्हर द विकेट ना. फ्री हिटचा बॉल, यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलाय. हलक्या हातानं फक्त या ठिकाणी डिकआउट करत असताना स्वतःला वाचवलं असंच म्हणावं लागेल आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 20. इताडे बी आणि खांडवल बी असा सामना आपल्याला यापुढचा बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन ला फिल्डर झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवर देखील मिळते विकेट आणि याचबरोबर पहिलं सत्र, पहिला डाव समाप्त. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती. 21 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलंय स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल समोर. कमॉन. मध्ये दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जानुमान खांडवल बी आणि जानू स्पोर्ट इताडे बी असा या पुढील सामना होणार आहे आणि दोन्ही कॅप्टन्स आपण करूया मनपूर्वक स्वागत. मी विनय पाटील आणि रामकृष्ण काकडे जे आमचे 7 स्टार कमिटी मेंबर आहेत, उपसल्लागार ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभासे आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत. जनमान खांडवल बी संघ कर्णधार कॉल करतोय. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल हेअर. तर टॉस इताडे संघानं जिंकल्या. मान्यवरांना विनंती की पुन्हा आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं स्वागत आहे. चॅम्पियन ट्रॉफी खेळतोय जानू स्पोर्ट इताडे बी हा संघ तयार करण्यामागे काय कारण? काय नाही, आमच्याकडे जे ए संघामध्ये पोरं होती तर भरपूर पोरांना अशी चान्स भेटत नव्हती खालून, तर त्यासाठी आम्ही बी संघ तयार केला आहे, ज्यातून चांगला पोरा खेळेल की नेक्स्ट इयरला तो ए मध्ये खेळेल. चांगली संकल्पना आहे. परंतु चॅम्पियन ट्रॉफी यावेळेला पाऊस थोडासा अवेळी झाला, अवेळी थांबला देखील. तर किती एक्साइटेड होता, किती उत्सुकता तुम्हाला होती की कधी क्रिकेटच्या पर्वाला सुरुवात होते? हो भरपूर. तशी काय आमची पोरं नेहमी ट्रपमध्ये प्रॅक्टिस तर करायचीच, पण त्यांना पण वाटायचं की ग्राउंडमध्ये कधी उतरतो एकदांचा. आणि जसं आमचा ग्राउंड झाला होता, पण ते ग्राउंड काही कारणास्तमुळे तो आमचा रद्द केला आणि दुसरा जो जुना ग्राउंड होता आम्ही परत केलाय की पोरांची प्रॅक्टिस ग्राउंडवरती झाली पाहिजे, ट्रपमध्ये तर होतेच. टॉस जिंकला, निर्णय काय घेतो? 4 षटकांचा सामना आहे, फिल्डिंग असणार. शुभेच्छा असतील. एका बाजूला सामना सुरू होतोय तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देतोय. जानू स्पोर्ट इताडे बी वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट हियर अगेन्स्ट जय हनुमान कांडवल बी. नाउ बॅक टू कमेंट्री बॉक्स. योगी पाटील सर इज हियर. Hello, hello, check, hello, hello, check, hello, check, hello. Thank you so much, Samir. एकवीस धावांचं एक छोटंसं आव्हान समोर असताना मात्र सलामी जोडी पाहू शकाल स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाची सूरजच्या सोबतीला पाहिला आपण विशालला, आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पलून 2 धावा मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. हो, ऑन साईडला पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगकडे फिल्डर होता, परंतु त्याला चेंडू बीट करून चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि या स्पर्धेतील आय थिंक पहिलाच चौकार सूरज भांबरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
चांगला क्रिकेट आपण पाहतोय आज स्वर्गीय मकरंद स्फोट फुटबॉल संघाच्या बाजूनं. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तिन्ही विभागामध्ये त्यांचं वर्चस्व करण्यानं प्रथम तर त्यांनी गोलंदाजी चांगल्या प्रमाणे साकारली. गोलंदाजांना चांगली साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि आता मात्र धाबांचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात प्राप्त करतोय बॅटर सूरज भामरे. ऋतिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. फटका हवेत केलाय परंतु चांगल्या ठिकाणी मात्र चेंडूला मात्र लँडिंग केलंय. मिड विकेट होता परंतु त्याच्या अगदी पुढे चेंडूने मात्र टप्पा घेत असताना एक धाव तिथे मात्र सहजपणे पूर्ण केली गेली. आज चॅम्पियन ट्रॉफी 2025 ला आपण सुरुवात करतो आणि पहिला सामना उद्घाटनीय सामना कुठेतरी लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जानूसपुरी इताडे बी विपक्ष जय हनुमान खांडवल बी. अशा बाळगूया की तो सामना मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये पोहोचेल. पुन्हा फटका हवेत केला. या ठिकाणी झेल संभावना आहे, नाकारता येऊ शकणार नाही. हॉट अँड बॉल स्टेप अँड बाय ऋतिक. पहिला धक्का लागत असताना टीम मुठवलला. कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये परफेक्टली अगदी चेंडू बॅटच्या अगदी वरच्या भागाला मात्र स्पर्श झाला आणि त्यामुळे मात्र जी ताकद झोकायची ती विशालला ती ताकद तो झोकू शकला नाहीये आणि अखेर झेलबाच्या स्वरूपात तो बाजून माघारी परततोय. न्यू बॅटर अगदी क्रीडांगणाला नतमस्तक होऊन तो मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. प्रसाद काल मिड नाईट मध्ये सुद्धा प्रसादनं चांगला खेळ मानकुलीच्या मैदानावरती सादर केला आणि जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला आणि त्याच ऊर्जेनं आता मात्र मुठवल संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उतरलाय. एक नव्या ध्येयानं नवीन स्वप्नानं. हा स्वप्न मात्र साकार होणार का? तर प्रत्येक जण चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहत असतो. तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला. 40 पैकी एक संघ मात्र हे चॅम्पियन ट्रॉफी उचलेल आणि त्याचा रिझल्ट सुपर संडे मध्ये आपल्याला सायंकाळी 17 मध्ये पाहायला मिळेल. ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो फिडॉन आय थिंक प्रथमतः चेंडू बॅटला स्पर्श झाला त्याच्यानंतर मात्र बॅटरचा शरीराचा वेध त्याने घेतला. इथे संधी होती, हाफ चान्स होती. जर इष्टांवरती चेंडू धडकला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कुठलाही महत्व नसतो. अखेर पहिल्या चेंडूवरती प्रसादनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि अखेर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करतोय. 21चा पाठलाग करत असताना बिन एक गडी बाद 8 धावा. चांगली सुरुवात अगदी कूल माइंडनं इथे मात्र केल्याचा प्रयत्न करतायत प्रत्येक बॅटर. फुलटॉस हवेत चीप केला. मिडॉ आपला बीट करण्याचा प्रयत्न. चेंडू झाला अगदी वेगानं. आय थिंक मिडॉन होता त्या ठिकाणी आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मनोज गोडे जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत मात्र वेगानं मात्र एक धाव पूर्ण केली गेली. आज आय थिंक 2 धावा कंप्लीट केल्या आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आय थिंक कुठेतरी बॅटिंग क्रमवारीमध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाल्या. मगाशी समीरने सांगितलं की 4 ओव्हरची मॅच आहे, तुम्ही 2-3 बॅटर स्वस्तात गमावले. त्या ठिकाणी मात्र मनोजचं येणं गरजेचं होतं परंतु मनोज खूप उशिराने आला आणि तोच फटका मात्र त्या संघाला आज मात्र या ठिकाणी सोसावा लागतोय. अरे क्रिकेटच्या खेळामध्ये एक छोटी छोटी चूक तुम्हाला कधी कधी खूप महागात पडत असते आणि ती चूक आज आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये जी अंबिका देऊरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. 18 चेंडू अजून शिल्लक आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी मुठवलकरांना आता मात्र इथून फक्त 11 धाब्यांची आवश्यकता असेल आणि आज सूरज भामरे चांगल्या लय मध्ये दिसतोय कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र त्यांनी लय प्राप्त केली आणि आता मात्र बॅटिंग सुद्धा खूप लय भारी करतोय आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल प्रसाद काही वर्ष मात्र तो क्रिकेट पासून दूर राहिला कारण त्याच्या करिअरसाठी तो मात्र पाहिलं तर आउट ऑफ कंट्री होता परंतु जसा मुठवल गावामध्ये त्याचं येणं झालं आणि आता मात्र एक स्ट्रॉंग टीम आपल्याला मुठवल संघ पाहायला मिळतो या चालू सीझन मध्ये. मनोज गोडे राऊंड द विकेट मारा करेल. 11 धावा दूर विजयापासून स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल विद्यमान पोलीस पाटील उत्तमशेठ पाटील यांनी मात्र या संघाची बांधणी केली आणि अनेक वर्षापासून या संघाच्या अगदी पाठीमागे आहे. शॉर्ट रनअप आपण पाहू शकाल राऊंड द विकेट मारा करतोय. ओहो चेंडू आय थिंक बॅटच्या स्लॉट मध्ये होता परंतु कनेक्शन झाला नाहीये. असं वाटतं की प्रसादनं स्ट्रोक लवकर केला असावा त्यामुळे चेंडू बॅट मध्ये संपर्क झाला नाही. डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक. अशा प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी चमत्कार करावा लागेल. फटका हवेत केला मिस्टामिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज झेलकडे जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या हवाक्याच्या बाहेर हा झेल होता आणि त्याचमुळे मात्र चेंडू धरणीला दान झाला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी
घेण्यापासून मात्र थांबू शकले नाहीत. एक गडी बाद 12. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. मनोज पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा मात्र पाहू शकला या ठिकाणी हलुवारपणाने चेंडूची हाताळणी केली आणि आय थिंक तो स्ट्रोक आय थिंक प्रसादने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. असं वाटतं की थोडीशी घाई करतोय प्रसाद, कारण ज्यावेळी तुम्हाला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा असतो त्यावेळी मात्र चेंडूची गती, चेंडूची दिशा, चेंडूची लाईन कोणती आहे त्याकडे तुम्हाला मात्र प्रथमतः लक्ष वेधावं लागतं. परंतु ते कार्य प्रसादकडून मात्र सध्या घडत नाही आणि त्याचवेळी आता मात्र सूरजनं कानमंत्र दिलाय. त्या कानमंत्राचा आता मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणात तो वापर करेल का? परंतु मनोज चांगली कामगिरी करतोय सध्या. हो पुन्हा 30 लाईन 30 लेन तो स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि तोच रिझल्ट. डॉट बॉल. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर हा तिसरा डॉट चेंडू हाताळलाय मनोजनं. आणि मनोजचा आपण विचार करतो मात्र या सीझनमध्ये आय थिंक जास्त तो वेग प्राप्त करत नाही. अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावरती मारा करतो, जास्त कटरचा तो वापर करतो आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी प्रसादला मात्र तो वारंवार बीट करतोय. चांगली गोलंदाजी. हो पुन्हा 30 लाईन 30 लेंथ. जणू काय आय थिंक खेळपट्टीवरती बॅटर आहे की नाही आता मात्र प्रश्न पडलाय, कारण मनोज गोलंदाज साठी मात्र रवाना होतोय, मार्गस्थ होतो आणि मात्र विकेट किपर अजय गोडे मात्र चेंडूला मात्र वारंवार कलेक्शन करतोय. इथून जर आय थिंक 30+ पुढे जर आकडा असता तर मात्र कदाचित या सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू. आता फटका हवेत केला, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, झेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. आणि अखेर झेलबाच्या स्वरूपात इथे मात्र बाजून माघारी पडतोय प्रसाद. लागणारा स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाला हा दुसरा धक्का. कारण ज्यावेळी एखादा फलंदाज चाच पडतो या खेळपट्टीवरती त्यावेळी मात्र विकेट्स येण्याच्या दाट शक्यता असतात आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळालं, कारण या ओव्हरमध्ये तब्बल प्रसाद 4 डॉट चेंडू खेळला आणि त्याच प्रेशरनं मात्र कुठेतरी हा चुकीचा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अखेर झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद होऊन माघारी परतला. न्यू बॅटर इंटर होतोय मिस्टर कूल माइंड रणजित पाटील. चॅम्पियन ट्रॉफीचा आपण विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज हा पारितोषिक मागील सीझन मध्ये रणजित पाटीलनं जिंकला. याच मैदानावरती स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाच्या बाजूने केलेत असताना आणि आता मात्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहूया कशा रीतीने तो मात्र खेळ साकार करेल. नव्यानं सुरुवात करतोय, नव्यानं सीझनला मात्र सुरुवात झाली आणि 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडीबाद एकूण फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 12. लक्ष्य आहे 21 धावांचं. येणारे 9 चेंडू शिल्लक आणि त्या 9 चेंडू मध्ये विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी 9 धावांची गरज. नवीन गोलंदाज राहुल. हो शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हुक केला आणि चेंडू चालला वेगानं लॉंग लेगच्या दिशेने. कुठला डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. सूरजच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार. भरपूर वर्षे आपण सूरजला रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहिलं, परंतु आज स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाचं तो प्रतिनिधित्व करतो आणि काय जबरदस्त मात्र एज अ ओपनर म्हणून तो मात्र कामगिरी करतोय. एक प्रोफेशनल ऑलराऊंडर खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मात्र देत असताना चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विजयापासून आता मात्र काही पावलं दूर मुठवल संघ. सॉपांना मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, कारण सूरजला माहिती आहे की इथे आता चौकार षटकाराची आवश्यकता नाहीये. जर आपण सिंगलने सुद्धा मात्र पुढे वाटचाल केली तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकतोय. अशा प्रकारची स्थिती सध्या आपण फलकावरती पाहतोय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाची. त्याच्यासोबत आहे रणजित पाटील की एखादा मोठा फटका तो खेळून मात्र सामना तो फिनिश करेल का, कारण मोठ्या फटक्यासाठी या खेळाडूला आपण ओळखतोय, जाणतोय आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला कव्हर ड्राईव्ह कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल, परंतु ज्याप्रमाणे रणजितनं चेंडू मिडल केलाय त्याचा कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढेल येणाऱ्या काही सामन्यांसाठी. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण. एक पाऊल आता मात्र या ठिकाणी पुढे चाललेला आहे विजयाकडे वाटचाल करत असताना मुठवल संघ. हो परफेक्ट यॉर्कर चाप करण्याचा प्रयत्न. चेंडूचा लागली शॉट मिडवे केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत एकदा मात्र कंप्लीट झाली. या सिंगलच्या वतीने संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 19.
अजून विजयासाठी 2 धाबींची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा प्रमुख नियम. कारण आपण लेग फॉर्मॅटमध्ये पाहतो की सामना टाय झाला तर आपण सुपर ओव्हर सामना खेळतोय, परंतु या स्पर्धेमध्ये तसं काही नियम नाहीये. तुम्हाला मात्र धाबांचा पाठलाग करणं अनिवार्य आहे. डायरेक्ट हिट, व्हॉट अ नेम. आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी रणजित पाटील आता मैदान सोडावं लागेल, कारण मुठवल संघाला लागलाय हा तिसरा धक्का. जसा रणजित पाटील बाद झाला, अजित पाटील खुर्चीवरती बसले होते आणि आपल्या पायांवरती उभे राहिले, कारण त्यांनी त्या फिल्डरचं कौतुक केलं, ज्या अनुषंगाने तो मात्र नेम त्यांनी साधला. न्यू बॅटर मिस्टर तेजेश पाटील. आपण अनेक वर्ष एज अ ओपनर म्हणून तेजेश पाटीलला पाहिल्या, परंतु जसं सूरज भांबरेचं संघामध्ये येणं आणि आता मात्र तेजेश पाटील यांचा क्रमांक कोणता असेल हे आता मात्र आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडलाय. परंतु चांगल्या स्थितीमध्ये मुठवल संघ सध्या आपण पाहतोय. हो, या ठिकाणी पाहू शकाल शॉफाने मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न चेंडू त्याला थर्ड मॅनला. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली लेगबायच्या स्वरूपात. अवंतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली आणि एका 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. फक्त एका धावेची गरज, चेंडू शिल्लक 6. यानंतर बी वर्सेस बी, अर्थात जानू स्फटिताडे बी विपक्ष जयहनुमान खांडवल बी, या 2 संघादरम्यान आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल. हा सामना आय थिंक कुठेतरी लो टोटल पात्र पाहायला मिळाला आणि आय थिंक लगभग आपण जर विचार केला तर जे विजयाचे दरवाजे आहेत ते आता मात्र अगदी खुले झालेले आहेत स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघासाठी. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल किशोरचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. किशोर सुद्धा मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक वर्ष देवरुंगपाडा गावाची, देवरुंगपाडा संघाची मात्र चांगली सेवा केलेली आहे. उंच पुरा असा हा खेळाडू. परंतु या ठिकाणी विनिंग शॉट, विनिंग धाव सूरजच्या बॅटमधून आणि अखेर पहिलाच सामना मात्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जिंकलाय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. अभिनंदन उत्तम शेठ पाटील, अभिनंदन स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल अँड हार्ड लक ऋतिक मनोज, हार्ड लक जय अंबिका देवरुंगपाडा. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो 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 हॅलो